नमस्कार. परत एकदा बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज 10 जून बुधवार. आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट फ्लॅटमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. आज दिवसभर मार्केट कसे असेल याच्यावरती सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया. काल परत एकदा इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव वाढल्याच्या बातम्या मार्केटमध्ये आल्या. अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवरती इराणने हल्ला केला. याचं उत्तर म्हणून अमेरिकेने इराणवरती हल्ला केला, अशा बातम्या मार्केटमध्ये आल्या. आणि यामुळेच $90 खाली गेलेले क्रूड ऑइल परत एकदा आपल्याला $92 आज गेल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा या गोष्टीचा काल दबाव पाहायला मिळाला. 5 ते 6% दबावामध्ये अमेरिकेचे मार्केट पोहोचले होते. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 ते 3 दिवसामध्ये अमेरिका इराण करार होणार ही घोषणा केली आणि त्याच्यानंतर अमेरिकन मार्केटमध्ये आपल्याला शानदार रिकव्हरी पाहायला मिळाली आणि फ्लॅटमध्ये तर काही इंडेक्स ग्रीन कलरमध्ये बंद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. काल चीनने महागाई दर जाहीर केला. मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी महागाई दर चीनचा जाहीर झालेला आहे. सोन्याच्या किमतीमध्ये आपल्याला काल ₹2300 घसरण पाहायला मिळाली, तर चांदीच्या किमतीमध्ये ₹7800 घसरण दिसून आली. काल विदेशी गुंतवणूकदारांनी छोट्या प्रमाणात विक्री केली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांची खरेदी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावरती राहण्याचा जवाहरलाल नेहरू यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. या संदर्भात आज केंद्रीय बैठक राहणार आहे आणि या बैठकीवरती मार्केटचे लक्ष असेल, कोणते नवीन निर्णय किंवा घोषणा यावरती केल्या जातात का, याकडे देखील मार्केटचे लक्ष असेल. बेस मेटल सेक्टरमध्येही आपल्याला दबाव पाहायला मिळत आहे. निफ्टीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील? एक गोष्ट लक्षात घ्या, इराण अमेरिका यांच्यातील संघर्ष किंवा इराण इस्रायल यांच्यातील संघर्ष हा जरी वर आपल्याला दिसत असला तरी प्रत्यक्षात कोणत्याच देशाला युद्ध नको असल्याचे स्पष्ट संकेत आपल्याला यातून मिळत आहे. आज निफ्टीसाठी वरील बाजूस निफ्टीने 23,300 हे लेवल ब्रेक केल्यानंतर निफ्टीची वाटचाल 23,400 ते 23,475 या महत्त्वाच्या लेवल राहतील. या देखील ब्रेक झाल्या तर 23,550 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. तर खालील बाजूस 23,200 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर 23,100 व 23,50 हे मजबूत सपोर्ट राहतील. काल निफ्टी एका रेंजमध्ये रेंगाळत राहिली होती. आज निफ्टीमध्ये हालचाल होते की परत एकदा फ्लॅट कारभार होतो हे बघावं लागेल. बँक निफ्टीमध्ये आपल्याला मागील काही दिवस शानदार तेजी पाहायला मिळत आहे. सलग 6 दिवस बँक निफ्टीमध्ये आपल्याला ही तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी अशीच पुढे राहिली तर बँक निफ्टीने 55,500 ही लेवल ब्रेक केली तर परत एक आपल्याला शानदार तेजी दिसू शकते. त्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 55,800 ते 56,000 कडे होऊ शकते. तर खालील बाजूस 55,000 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर 54,750 व 54,500 हे महत्त्वाचे सपोर्ट राहतील. हे देखील ब्रेक झाले तर 54,250 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असेल. सेन्सेक्ससाठी महत्त्वाच्या वरील बाजूस लेवल 74,200 ही राहतील. ही ब्रेक झाली तर 74,600 व त्यानंतर 75,000 हा सर्वात मोठा वरचा अडथळा असेल. तर खालील बाजूस 73,600 हा महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक केला तर 73,500 ते 73,300 कडे सेन्सेक्स येथील आपल्याला पाहायला मिळू शकतो. अपोलो हॉस्पिटलमध्ये काल जोरदार आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळालेला आहे. आम्ही जे स्टॉक तुम्हाला इथं देतोय त्याच्यामध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यापूर्वी स्वतःची रिस्क ओळखा, तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या, त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. अदानी ग्रीनमध्ये देखील आपल्याला चांगला ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. कालचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला परत एक पॉझिटिव्ह साईडचा ट्रेड मिळू शकतो. आम्ही दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.